सांगोल तालुक्यातील रक्तरंजित खुनाची मालिका सुरूच। महूदमधील सुनील अनिल कांबळे याचा धारदार शस्त्राने परवा महूदमध्ये रात्री खून करण्यात आला। या 4 आरोपींना अटक करण्यात आले, परंतु हे सत्र थांबणार का? काल रात्री 11 वाजण्याच्या सुमारास सांगोला तालुक्यातील महूद गावात सुनील कांबळे यांचा 3-4 युवकांनी मिळून धारदार शस्त्राने हत्या केल्यावर आम्हाला माहिती मिळाली। लगेच मी आमच्या स्टाफकडून घटनास्थळी दाखल झालो। आमचे SDPO श्री गायकवाड सरसुद्धा घटनास्थळी आले। वरिष्ठांच्या सूचनेनुसार आम्ही तपास सुरू केला आणि त्या संदर्भात ऋषिराज शिरतोडे, अनिल चव्हाण, योगेश काटे आणि एक विधी संघर्ष बालक यांच्याविरुद्ध 302 आणि 68 प्रमाणे गुन्हा दाखल केला आणि तपास सुरू केला। हे सदर आरोपी सांगली जिल्ह्यात आटपाडी तालुक्यात कुठे लपलेले आहेत अशी माहिती होती। त्या अनुषंगाने टीम तयार करून सूचना देऊन पाठवली। त्यांना सकाळी 6 वाजेपर्यंत आज सकाळी 6 वाजेपर्यंत त्यांना ताब्यात घेण्यात आले आणि पोलीस स्टेशनला आणून यातील 3 आरोपी ऋषिराज शिरतोडे, अनिल चव्हाण आणि योगेश काटे यांना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आलेले आहे आणि एक विधी संघर्षित बालक आहे त्याला बाल न्यायालय सोलापूर यांच्या समक्ष उभं करण्यात आले आहे आणि सदर गुन्ह्याचे तपास आमचे माननीय SDPO श्री गायकवाड सर करीत आहेत। वरिष्ठांच्या सूचनेनुसार योग्यरीतीने तपास पूर्ण करून न्यायालयात सर्व पत्र पाठवण्याच्या वरिष्ठांच्या सूचना आहेत।